सर्वांचे लाडके नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब काकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येथे आलेले आहेत. 10 ऑक्टोबरला आदिवासी समाजाचा बुलंद आवाज हरपला. 10 ऑक्टोबरला काळूराम काका धोदडे यांचे दुःखद निधन झाले. त्या निमित्ताने काल मोनरमध्ये शोकसभा तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी काल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर जो काल कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या कार्यक्रमाचं मेन उद्दिष्ट काय आहे ते आपण त्यांना विचारूया. नमस्कार. कालचा जो कार्यक्रम झाला तो काळूराम काकांचं जे निधन झालं हे निधन एक आम्हाला फार धक्कादायक होतं. काळूराम काकांचं जे कार्य होतं ते कार्य आपल्या समाजातील लोकांना नवीन पिढीला त्या कार्याची माहिती व्हावी हा एक उद्देश होता. आणि काकांनी त्यांच्या वयाच्या 88 वर्षी त्यांना जे निधन झालं आणि निधनानंतर जशी शोककळा पसरली तर सगळीकडे त्यांच्या आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून भूमिसेनेच्या माध्यमातून सगळीकडे शोकसभा चालू होत्या. त्यांना मानणारे सर्व जाती धर्माचे लोक होते. त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते नवीन पिढीला माहीत असावं आणि त्यांनी जे कार्य करत असताना जो लोकांना न्याय दिला, सरकारलाही काही वेळा नमवलं आणि त्यांनी काही कायदे करायला लावले. उदाहरणार्थ झालं तर जमिनी बाबतीत त्यांनी मोर्चे काढले, आंदोलनं भरपूर केली. आज वन दावे जे मिळत आहेत त्या वन दाव्यासाठी पण त्यांनी भरपूर प्रयत्न केले. लोकांना भूमिहीनांना भूमिसेनाच्या माध्यमातून भूमी संघर्ष उभा झाला आणि जो कसेल त्याची जमीन पण ज्याच्याकडे काही नसेल तर मग त्या लोकांना भूमिहीन लोकांना त्या भूमीचा हक्क मिळावा म्हणून महाराष्ट्र शासन विरुद्ध प्रदीप प्रभू असं ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलं होतं. आणि त्या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याचा न्याय 2005-08च्या दरम्यान आलं आणि इथल्या बहुजनाला आणि आदिवासी करून जास्त करून दलित शोषित समाजाला न्याय मिळाला. आणि ते आजपर्यंत त्याचे वन दावे लोकांना मिळत आहेत. पण लोकांनाही माहीत नाही आहे की कोणी संघर्ष केलेला आहे. काही लोकांनी संघर्ष करणारे भरपूर संघटनाही आहेत, त्यांनी त्यांचा संघर्ष त्यांच्या पद्धतीने केला असेल. पण तो संघर्ष इतका भयानक होता की लोक अशी लोकांना ते गरज होते पण त्यांना मिळत नव्हतं. मग त्यावेळेस भूमिहीनासाठी जे काही मिळालं पाहिजे म्हणून सर्व म्हणजे भूमिसेना असो, CPMचे असो, आणखी भरपूर संघटना ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये होत्या त्या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन तो मोर्चा फार मोठा महाराष्ट्र लेवलला देश लेवलला गेला होता. आणि त्यावेळेस दादासाहेब गायकवाड नाव हे रिपब्लिकन फार नेते मोठे होते. त्यावेळेस तरी फार मोठा संघर्ष केला. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्व संघटनांनी या भूमिहीनांसाठी फार मोर्चे काढले. आणि त्याचं आज जे लोकांना त्याचे जे वन दावे मिळत आहेत आणि त्यामातून लोकांना चांगलं एक त्यांचं आयुष्याचं जे काही त्यांनी कष्ट केले त्यांना वन दाव्यामुळे त्यांना त्यांच्या पिढीला त्याच्यावर उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना ते त्यांच्या कार्यातूनच मिळत आहेत असं मला वाटतं. काका नेहमीच गोर गरिबांसाठी झटायचे. त्यांनी कधी जातीभेद हा निर्माण केला नाही. तर त्याबद्दल तुम्ही एखादं उदाहरण त्यांच्याबद्दल काय बोलतील का? काकांना नेहमी सर्वांना सारखा समज. त्यांनी कधी कुठल्या प्रकारचा जातीभेद केला नाही. कारण त्याचं जे शिक्षण झालं ते पालघर ठिकाणी झालं, मुंबई ठिकाणी झालं. सगळ्या लोकांशी त्यांचा संपर्क आला, सर्व जाती धर्माच्या लोकांशी संपर्क आला. परंतु जेव्हा ज्या काही समाजामध्ये परंपरागत वर्चस्ववादी लोक होते ते जमीनदार असोत किंवा सावकार असोत पण ते गरिबांना छळत असत तर कुठल्या मोठ्या लोकांना छळत नसत. त्यावर जास्त करून आदिवासी समाजावरती अन्याय होत असल्यामुळे ते स्वतः आदिवासी असल्यामुळे त्यांच्याकडनं आपल्या वर्गासाठी साहजिकच ते नॅचरल आहे त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा कळ तिथे आला. परंतु त्यांनी अशा प्रकारे कुठल्याही व्यक्तीला बाबा राग म्हणून किंवा माझ्या लोकांचं शोषण झालं आहे म्हणून त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीसुद्धा कधी मी माझ्या ऐकिवात नाही आहे की त्यांनी कधी असा त्यांनी वापरायचा गैरवापर वगैरे करून लोकांमध्ये भांडणं लावतील राजकारण वगैरे असा काय त्यांना विषय आला नाही. लोक त्याला वेगळ्या पद्धतीने घेऊन काही लढे होत असताना काही वेळा अशी भांडणं झालेली आहेत, कोर्टकचऱ्या झालेल्या असतील काकांच्या काळामध्ये. कारण त्यांचं आंदोलन तसं असायचं हक्कासाठी आणि हक्क हे मागून मिळत नसतात, त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. म्हणून त्या पद्धतीची प्रेरणा त्यांनी निर्माण केली आणि त्यामुळं त्यांच्याकडून अशाच घटना घडल्याही असतील पण ते काही दोषापोटी नाही. तर त्यांनी संघर्षासाठी हक्कासाठी समाजाला न्याय मिळण्यासाठी आंदोलनं केली. परंतु त्यांच्याकडनं द्वेषापोटी कुठल्या प्रकारचं असं लोकांवरती अन्याय करून लोकांना शोषण करून आपलं शोषण होतं म्हणून दुसऱ्याचं शोषण करा हे असं त्यांनी कदापि आम्हाला तरी अनुभवात नाही किंवा आठवणीत नाही. काल मोनरमध्ये संध्याकाळी जी शोकसभा घेण्यात आली होती त्या शोकसभेला प्रमुख पाहुणे म्हणून कोण होते तसेच कोणकोणत्या माध्यमातून म्हणजे कोणाच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला?
कालचा जो कार्यक्रम जो झाला तो आपले न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून तो कार्यक्रम झालेला आहे आणि की त्यासाठी जो कार्यक्रम घेतला गेला तो संपूर्ण आमचं पंचशील मित्रमंडळ मनोर आणि आमचे सहकारी यांच्या माध्यमातून तो हा कार्यक्रम झालेला आहे. रामदास आठवले साहेबांचे ते मित्र होते आणि मित्र असल्याकारणाने साहेबांनी आम्हाला सांगितले की बाबा साहेबांना आता जी आपल्याला त्यांची काही शोकसभा करायची ती सभा या वेळेतच केली पाहिजे, नंतर आपल्याला करता येणार नाही कारण वेळ वाढत जातो. म्हणून त्यांनी काही शोकसभा करा, त्यांना वेळ होता आणि ते इथं नसतात, ते दिल्लीत असतात, त्यामुळे काय त्यांना वेळ होता. त्या दृष्टीने त्यांच्या ह्याच्यातून त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा हे शोकसभा आपल्याला घ्यायची आहे. म्हणून आम्ही आमचे जे काही कार्यकर्ते असतील, भूमिसेनेचे असतील, आमचे असतील, सर्व जे काही कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांना मिळून मी हा कार्यक्रम सर्वांच्या मताने घेतलेला. धोरडे साहेबांचं एक असं एक व्यक्तिमत्व आहे की सर्व समाजाला आणि सर्व व्यक्तीला, तो लहान असो मोठा असो, त्या व्यक्तीशी अगदी कसं नातं जोडावं आणि कसं बोलावं त्यांची, त्यांना कसं समजावून सांगावं, अशी एक त्यांची भूमिका फार मोठी होती. एखादा चुकत असेल तर त्या ते सांगत असेल. तेच रामदास आठवले साहेब यांच्याशी त्यांचा संबंध चांगला होता. वरळी येथे ते दोघं एकत्र जे शालेय जीवनामध्ये काही एकमेकाला भेटत होते आणि त्यापासून त्यांची जी काय संघटना स्थापन करण्याची किंवा जे काही या ह्याच्या समाजासाठी काम करायचं आहे हे संपूर्ण अनुभव त्यांनी नाही एकत्र ज्यावेळेला समाजामध्ये घेतला ते एकत्रपणे घेतलेले आहे. म्हणून त्यांची जी काही दृष्टिकोन होता तो समाजासाठी कसं आपण उपयोगी पडू आणि समाजाची कार्य असेल ते कसं आपण कार्य करू आणि कुठल्या पद्धतीने आपण ते पार पाडू ही एक त्यांची भूमिका ठामपणे असे आणि कुठलाही आपल्याला अबाधित राहील असं कुठलंही कार्य आपण करायचं नाही. संपूर्ण कार्य हे यशस्वी झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांची सर्वांना नाही अति महत्त्वाची नाही संपूर्ण अच्छा, काका जेव्हा शिक्षण करत असताना त्याचे मित्र समाजातील विचाराचे असल्यामुळे आणि समाजामध्ये जेव्हा न्याय चालू असताना समाजातील घटकांना न्याय द्यायचा आहे, मग त्यासाठी आपली काहीतरी स्वतंत्र संघटना असावी. त्या काळामध्ये त्यांनी शिक्षण घेत असताना, शिक्षण झाल्यानंतर ते जेव्हा जंगल कामगार सोसायटी सेक्रेटरी होते आणि त्यावेळेससुद्धा लोक त्यांच्याकडे जात असत कामानिमित्त आणि त्यावेळेस ते अन्य अत्याचारग्रस्त लोक त्यांच्याकडे जात असताना त्याच्यानंतर त्यांना असं जे वाटलं की बा आपण काहीतरी आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आपली स्वतंत्र संघटना असावी. त्यावेळेस त्यांनी मित्राशी चर्चा करून भविष्यना नावाची एक स्वतंत्र संघटना तयार केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून समाजातील लोकांचा जे काही प्रश्न होते ते लोक घेऊन येत होते. म्हणजे जमिनीचे असो, काही भांडणाचे असो, ते ज्या कारणाने जे काही त्यांच्याकडे जे प्रश्न येत होते त्या माध्यमातून लोकांची कामं होत आणि कामं होत असल्यामुळे त्यांचा कारभार हा वाढत गेला. भविष्यातील लोक जोडली गेली, कार्यकर्ते तयार होत गेले आणि त्यांची बघता बघता भविष्य नाही महाराष्ट्र ठाणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र देशापर्यंत जाऊन पोचली. कालांतराने ते बँकेवरती संचालक या पदावरती बँक ऑफ महाराष्ट्र ह्या ठाणे जिल्ह्यातील बँकेवरती संचालक राहिले. या संचालक राहण्याच्या कालावधीमध्ये त्यांचा जो संपर्क आला तो महाराष्ट्र पूर्ण फिरण्याचा आणि देशभरामध्ये फिरण्याचा. त्यावेळेस समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांना जवळून बघता आले. त्या काळामध्ये त्यांनी सामाजिक जी परिस्थिती होती आपल्या समाजाबद्दल जे काही अन्याय अत्याचार चालू होते त्याच काळामध्ये त्यांना बिरसा मुंडा यांचं जे काही आंदोलन होतं ते जवळून समजलं असेल. कारण त्यांचा जो दौरा हा नेहमी बाहेरच असायचा. तर बँकेच्या कामानिमित्त समाजाचं काम करण्याची भूमिका त्यांच्याबरोबर होतीच. त्यावेळेस संघटना असल्यामुळे त्या संघटनेचं काम व्यस्त होतं, काम वाढलं होतं, देशभर चालू होतं आणि त्या काळातच त्यांनी मग आपला समाज एकत्र आला पाहिजे आणि समाज एकत्र येण्यासाठी त्यांनी आपली संघटना ही असतानाही दुसरी संघटना आदिवासी एकता परिषद निर्माण केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाजाला एकत्र केलं आणि ज्या देशामध्ये आदिवासी संघटना होत्या त्यांना एकत्र केलं आणि एकत्र करून हा जो आज आपण 9 ऑगस्ट स्वतंत्र आदिवासी जागतिक दिवस जो आपण साजरा करतो ह्याचा पायाच खऱ्या अर्थाने भारतातील एक आदिवासी नेता हा आपल्या पालघर जिल्ह्यातून गेल्यामुळे तर तुम्हाला सारखा अभिमान आहे आणि खरा एक आदिवासी नेता इनोमध्ये जातो आणि आपल्या संस्कृतीचे रास कसा होतो आणि भारतीय आदिवासी समाजाचं आज काय अवस्था आहे याची त्यांनी प्रश्नांची म्हणजे आदिवासी समाजाचा जगासमोर त्यांनी हे आदिवासी हे भारतामध्ये आहेत असं काहीतरी आलं होतं की आदिवासी भारतात नाहीतच. तर त्यावेळेस त्यांनी स्वतः आम्ही भारतात आहोत, आम्ही आदिवासी आहोत हे त्यांनी जगापुढे आणलं आणि त्यांचे प्रश्न तिथे त्यांनी वाचा फोडली आणि त्यातूनच क्रांतिकारी
जो आज आपण 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस मांडतो, ही जागतिक क्रांती दिवस, बिरसा मुंडा दिवस म्हणून जो आपण म्हणतो, हे त्यांनीच सुरुवात केली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळेच आज हा जो त्यांनी केलेला संघर्ष आहे, हा खरे संघर्ष नायक आहेत आदिवासींचे. हे येणाऱ्या पिढीला त्यांचं कार्य कळावं म्हणून आम्ही आमच्या इथं मनोरला पंचशील मित्र मंडळाच्या वतीनं, दत्तात्रय फाउंडेशनच्या वतीनं आणि त्या कार्यक्रमाला उपस्थिती देशातील सामाजिक न्यायमंत्री मान्य रामदासजी आठवले साहेब, राष्ट्रीय नेते उपस्थित होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आमचा त्यांना म्हणजे श्रद्धांजली वाहण्यात आली. आणि अशा पद्धतीने हा आमचा कार्यक्रम सगळ्यांसमोर सर्व गावातील लोक, आजूबाजूतील लोक, पंचक्रोशीतील लोक, सर्व जिल्ह्यातील लोक उपस्थित होती आणि आम्ही त्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहिली. आदरणीय सुरेशदादा बारशिंगे साहेब, तसेच संतोषजी जनाटे साहेब, मान्यवर उपस्थित त्यांना विनंती करतो की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीवीर बिरसाजी मुंडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण होत आहे. आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब हे निसर्गवासी लोकनेते काळूराम काका धोंगडे, संस्थापक अध्यक्ष भूमिसेना, आदिवासी एकता परिषद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करीत आहेत.